आरती महाराष्ट्र एक्सप्रेस सिरीज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी अंबरनाथमध्ये निवडणुकीपूर्वी ईव्हीएम मशीन बरोबर छेडछाड झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोगावरच ठेवला ठपका। याबद्दल शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले की अंबरनाथ नगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 5 येथील साऊथ इंडियन कॉलेजमध्ये मी स्वतः जाऊन आलो आहे। त्या ठिकाणी 6 ईव्हीएम मशीन होत्या। त्या 6 मशीन ओपन केलेल्या आढळल्या। त्या ठिकाणी ज्या झोनल ऑफिसरची नेमणूक करण्यात आली होती ते येथील उमेदवारांचे लांबचे नातेवाईक आहे। त्या उमेदवाराचा भाऊ मशीन ज्या ठिकाणी ओपन केल्या होत्या त्या ठिकाणी आला होता। प्रत्येक मशीनचे सील तोडून त्यातील बटनांसोबत छेडछाड करण्यात आली होती। ईव्हीएम मशीनवर संपूर्ण भारतामध्ये विरोध पक्षाकडून आक्षेप घेतला जातो। तो याच कारणांमुळे इकडचे जे अधिकारी असतील, झोनल ऑफिसर असतील, हे त्या सर्व गोष्टीला जबाबदार आहे। यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी मी केली आहे। ज्या 6 मशीन बरोबर त्यांनी छेडछाड केली आहे त्या 6च्या 6 मशीन काढून टाकून निवडणूक आयोगाने ज्या रिझर्व्ह मशीन असतील त्या मशीनच्या माध्यमातून आमच्या वॉर्डात फेर मतदान घेण्यात यावे अशी आमची भूमिका आहे। नाहीतर विरोध जे आमच्यावर आरोप करत असतील की ईव्हीएम सेटिंग ज्या राज्यामध्ये होते याची पुष्टी होऊन या सर्व प्रक्रियेला गालबोट लागल्यासारखे होईल, म्हणून प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने योग्य तो विचार करून संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करून नवीन मशीनच्या माध्यमातून फेर निवडणुकीची व्यवस्था करावी आणि कोणत्याही प्रकारचे याला गालबोट न लागता सुरळीतपणे मतदान व्हावे अशी शिवसेनेची इच्छा आहे। या ठिकाणी संजय तेलंगे म्हणून जे उमेदवार आहे त्याचा भाऊ यांनी बटन दाबून मतदान केले असे स्वतः झोनल ऑफिसर यांनी आम्हाला सांगितले। आमच्या समोर या मशीन परत पूर्ववत म्हणजे जशा होत्या तशा केल्या असून त्या मतदानाच्या प्रक्रियेसाठी ठेवण्यात आल्या आहेत। असे असले तरी आता येथील प्रत्येक उमेदवाराच्या मनात शंका निर्माण झाली आहे की या ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी घोळ झालेला असणार। त्यामुळे आमची हीच भूमिका असेल की नवीन मशीन व्यवस्था करून मशीनच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया राबविण्यात यावी अशी आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे, जेणेकरून राज्यामध्ये अशा प्रकारचा चुकीचा पायंडा पडू नये व यातून देशाला चुकीचा संदेश जाऊ नये। याबाबत अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे असं विचारले असता ते म्हणाले की अतिहुशार अधिकाऱ्यांमुळे हा प्रकार घडला आहे, म्हणून अधिकारी कोणीही असो त्याची गय केली जाऊ नये, त्यावर ताबडतोब कारवाई करावी जेणेकरून हा चुकीचा मेसेज देशापर्यंत पोहोचू नये। अशा प्रकारे वामन म्हात्रे यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली। मी दर इलेक्शन प्रमाणे म्हणजे रुटीन प्रमाणे ज्यावेळेस निवडणुका असतात त्याच्या आदल्या संधीला आम्ही जो स्टाफ येतो मशिनरी वगैरे घेऊन, तर आम्ही जे डेंटल कॉलेज आहे तिथे देखील 5 बूथ आहेत, तिथे जाऊन आलो। मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली, सगळं नियोजन झालं। त्याच्या दुसरा सेकंड बूथ जो साऊथ इंडियन कॉलेज तिथे आलो आम्ही। तिथे आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की जेवढे 6 बूथ आहेत 6च्या 6 बूथ मधल्या मशीन ओपन केलेल्या, जेवढा आम्हाला माहिती किंवा नॉलेज आहे त्यानुसार मला वाटतं जोपर्यंत पोलिंग एजंट आणि जो निवडणूक प्रतिनिधी, जर मी उमेदवार असेल उमेदवार प्रतिनिधी किंवा त्याचा कोणी नसेल तर आपल्याला ते मशीन ओपन करता येत नाही। परंतु यांनी कोणत्या कारणास्तव मशीन ओपन केल्या तेही कळालं नाही। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही जो 10 नंबरचा बूथ होता त्याच्या आतमध्ये गेलो तर तिथे जो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार त्याचा भाऊ आतमध्ये होता तिथे, आणि काहीतरी ते मशीन पण चेक केल्या। जे मॉक पोल बोलतात सकाळी आपण किती मत टाकतो आपला जो पोलिंग एजंट असतो आणि ते आपल्याला क्लिअर करून दाखवतात, तर त्यांनी ती देखील प्रोसेस केलेली। पण आमच्या माहितीनुसार असं त्यांना अधिकारच नाही ना, कारण पोलिंग एजंट नाही, उमेदवार नाही, उमेदवाराचा प्रतिनिधी तुम्ही कसं करू शकता। तर त्याच्यावर मी ऑब्जेक्शन घेतलं आणि अशा 6 बूथ होते, 6च्या 6 बूथ ठिकाणी मशीन त्यांनी ओपन केलेल्या। आम्ही तिथले जे झोनल होते ठाकरे म्हणून त्यांच्याशी चर्चा केली, तर त्यांना पण काही माहीत नाही। हा अधिकारी त्याच्यावर बोट दाखवतो, तो त्याच्यावर बोट दाखवतो, म्हणजे हा निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ चाललेला आहे। कारण तुम्ही बघू शकता आज देखील आता देखील मला वाटतं आचारसंहिता आता 10 वाजता संपणार आहे काहीतरी। या आयुष्यात आतापर्यंत तुम्हाला 40 होईल मी आता जेवढ्या निवडणुका बघितल्या असा सावळा गोंधळ आतापर्यंत कधीच पाहिलेला नव्हता। आणि आज देखील तुम्ही बघाल तर ईव्हीएमवर पूर्ण भारत देशातील नागरिक शंका व्यक्त करतात। ती सिच्युएशन आज देखील आहे, कारण यांनी कोणाला विचारून अधिकाऱ्यांना काहीतरी ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंग देता त्यावेळेस त्यांना काहीतरी मार्गदर्शन केलेले रूल्स असतात, या नियमानुसार तुम्ही या गोष्टी करतात। यांनी कोणत्या नियमानुसार मशीन ओपन केलं त्याचं उत्तर देखील दिलेलं नाही। आणि आम्ही मागणी केलेली का 6च्या 6 ज्या मशीन त्या तुम्ही चेंज केल्या पाहिजेत आणि इथे जेवढे अधिकारी आहेत, जो झोनल अधिकारी असेल किंवा प्रेसिडेंट काय असेल तो अधिकारी, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना सस्पेंड केलं पाहिजे आणि त्यांची बदली झाली पाहिजे, ही आम्ही प्रामुख्याने त्यांच्याकडे मागणी केलेली। त्याच्या संदर्भात मी चर्चा केली तर ते आरो साहेब म्हणजे तहसीलदार साहेब होतं, त्यांचं म्हणणं आहे की मशीन बदलायचं आम्हाला तर याने, पण त्यांनी जे मशीन आहेत त्या मशीन चेक करून दाखवल्या आम्हाला। 1-2 मशीन होत्या, पण तरी देखील आमचं समाधान झालेलं नाही।
आम्ही याच मागणीवर ठाम आहोत की बाबा या मशीन चेंज झाल्या पाहिजेत, या अधिकारी चेंज झाले पाहिजेत. कारण काहीतरी आमच्या मनात थोडंसं समाधान झालं बाबा या निवडणूक निपक्षपाती होतात. नाहीतर आज देखील शंका आहे का भारतीय जनता पार्टी ईव्हीएम हॅक करते. बरोबर. आणि त्यात अजून सांगितलं ना, प्रत्येक ठिकाणी आज ज्या बदलापूरच्या किंवा अमरच्या ज्या निवडणुका होत्या त्या 2 तारखेला होत्या, त्या अचानकपणे 30 तारखेला निवडणुका रद्द करण्यात आल्या. त्याच्यानंतरची मतमोजणी आहे ती मतमोजणी 21 तारखेला ढकलण्यात आली. त्यामुळे ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्याचे खूप काही मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे ईव्हीएमवर शंका उपस्थित आहेत. आणि आज आम्ही आमच्या डोळ्यात देखत बघितलंय. त्यामुळे निश्चितपणे आमचा आरोप आहे काही ईव्हीएमवर काहीतरी छेडछाड करण्याचा भारतीय जनता पार्टीतर्फे प्रयत्न झाला आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो. तुम्ही ते आल्याच्या नंतर धाव टिकलीच पाहिजे. आम्ही खुल्या मैदानात, आता आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते बरोबर, आम्ही तर खुल्या मैदानात करतोय. बाबा प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, प्रचार करण्याचा अधिकार आहे, मतदानाचा अधिकार आहे. पण प्रत्येकाला एक जे स्वतंत्र आहे त्या हिशोबात त्यांनी केलं पाहिजे. असं तुम्ही ईव्हीएम हॅक कराल, ईव्हीएम मध्ये छेडछाड कराल. जर मतदार राजा जो आपल्याला जो योग्य लोकप्रतिनिधी त्याला जो कौल देणार असतो तो तुम्ही मतदार राजाचा अपमान करता. बरोबर. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगेन, या निवडणूक अधिकारी असेल काय की तुमच्याकडे ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. कारण जेव्हा 5 वर्षातून 10 वर्षातून तुम्हाला जेव्हा हा अधिकार मिळतो मतदाराला, त्यावेळी ते नागरिक एका विश्वासाने मतदान करायला जातात. आणि जर तुम्ही अशी जर ईव्हीएम मध्ये छेडछाड करत असेल तर मला वाटतं भविष्यात तो मतदाराच्या बाहेर देखील निघणार नाही. तो कशाला बाहेर नाही, तो म्हणेल बाबा मी मत देतो कोणाला. आणि जर ईव्हीएम हॅक होऊन जर मत दुसऱ्याच उमेदवार किंवा दुसऱ्या पार्टीला जात असेल तर मतदानाचा टक्केवारी घसरणार आणि लोकशाही शाबूतच राहणार नाही. त्यामुळे मी निवडणूक अधिकाऱ्यांना जे आहेत त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो का ज्यावेळेस तुम्ही याचं तुम्हाला ट्रेनिंग चालू असतं त्यावेळेस तुम्ही योग्य ज्या गोष्टी आहेत त्या पालन केल्या पाहिजेत आणि अशा गोष्टी तुमच्या हातून भविष्यात घडल्या नाही पाहिजेत. पण दाबले गेले. काय तुम्ही प्रत्यक्षात तुम्हाला अनुभव आला? अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 5 याच्या साऊथ इंडियन कॉलेजमध्ये मी स्वतः प्रत्येक मतदान केंद्रामध्ये जाऊन आलेलो आहे. आणि त्या ठिकाणी 6च्या 6 मतदान केंद्रामध्ये मशीन्स ओपन केलेल्या होत्या. त्या ठिकाणचे जे झोनल ऑफिसर आहेत ते मला वाटतं इथल्या उमेदवाराचे काहीतरी लांबूनचे नातेवाईक लागतात. आणि त्या उमेदवाराचा एक भाऊ तो त्या ठिकाणी जेव्हा मशीन ओपन केल्या त्या ठिकाणी आलेला होता. आणि त्या ठिकाणी मी विचारलं की त्या मशीनची बटणं दाबून सुद्धा त्यांनी त्या मशीन चेकअप केल्या आणि प्रत्येक मशीनचं शील हे तोडलेलं आहे. खरोखर आज आपल्या देशामध्ये जे ईव्हीएम विषयी संशय निर्माण झालेला आहे त्या संशयाला एक कुठेतरी कारण म्हणून याच्यावर आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं जातील. खरोखर इथले जे अधिकारी होते ते निष्काळजीपणा किंवा जिथले आपले झोनल ऑफिसर होते त्यांचा सुद्धा निष्काळजीपणा झालेला आहे. मी नक्कीच इथले जे आरोप आहेत त्यांना आम्ही मागणी केलेली आमच्या शिवसेना पक्षातर्फे की तात्काळ यांच्यावर कारवाई केली पाहिजे. कारवाई करून ज्या 6 मशीन त्यांनी त्यांचे सील तोडलेले आहेत त्या 6च्या 6 मशीन ज्या रिझर्व्ह मशीन असतात त्यांच्याकडे 8-10% त्या टक्क्यातनं त्या मशीन घेऊन उद्या सुरळीतपणे या वार्डाचं मतदान घ्यावं अशी आमची शिवसेनेची भूमिका आहे. नाहीतर नक्कीच जे विरोधक आमच्यावर आरोप करत असतात की ईव्हीएम सेटिंग या राज्यामध्ये होते आणि त्यालाच कुठेतरी एक गालबोट लागल्यासारखं होईल. म्हणून प्रशासनाने सुद्धा आणि निवडणूक आयोगाने सुद्धा विचार करून त्या तात्काळ मशीन चेंज करून उद्या सुरळीतपणे या ठिकाणचं मतदान घ्यावं अशी शिवसेनेची भूमिका आहे. मतदान केलंय का या मशीन उघडून? त्यांनी केलं. मी स्वतः विचारलं. त्या ठिकाणचे जे झोनल ऑफिसर होते ते संजय तेलंगे म्हणून त्यांचा उमेदवाराचा भाऊ होता. त्यांनी बटणं दाबून त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे. आणि आज आमच्या समोर त्या मते पुन्हा मशीन डिनाईट करून पुन्हा झिरो करून त्या मशीन आता आमच्या समोर सील केलेल्या आहेत. तरी सुद्धा प्रत्येक उमेदवाराला अपेक्षा असते की कुठंतरी त्यांच्यामध्ये एक शंका निर्माण राहील त्या मशीन मध्ये काहीतरी केलेलं आहे. त्यापेक्षा ही सरळ मार्गाने निवडणूक झाली पाहिजे. म्हणून माझी पुन्हा निवडणूक आयोगाला विनंती राहील की या 6च्या 6 मशीन त्यांनी चेंज करून त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि जेणेकरून आपल्या राज्यामध्ये हा चुकीचा जो संदेश आहे तो पोहोचू नये अशी आमची शिवसेनेची भूमिका आहे. ओके सर, अधिकाऱ्यांनी काय स्पष्टीकरण दिलं? अधिकाऱ्यांनी सांगितलं की काही अतिहुशार जे अधिकारी असतात आणि त्यांच्या चुकीमुळं हे झालेलं आहे. पण जरी ते अतिहुशार अधिकारी असले तर त्यांना कुठेतरी एक शिक्षा होणं हे गरजेचं आहे. आणि नक्कीच हा महाराष्ट्राला एक चांगला संदेश जाईल की कोणीही कुठच्याही प्रकारच्या निवडणुका असेल, आता ग्रामपंचायत निवडणुका, जिल्हा परिषदच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, जर हा मेसेज पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला तर प्रत्येक
मतदार, प्रत्येक उमेदवार हा ईव्हीएम कडे संशयाने बघत राहील. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.